अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 10 मे 2024 आणि आज आलेली आहेत अक्षय तृतीया। अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण आहे। हा वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो। अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज असंही म्हटलं जातं। या दिवशी मिळवलेले पुण्य कधीही संपुष्टात येत नाही, ते आयुष्यभर आपल्यासोबत शाश्वत राहते असं म्हटलं जातं। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे। यामुळे या दिवशी सर्व महत्त्वाची कामे, गृहप्रवेश, सोनं चांदी खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, मालमत्ता खरेदी करणे यासारखे शुभ कार्य करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी पितरांच्या पूजेसोबतच आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील सेवा करायची असते। त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर त्या उपायांचं देखील आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत उंबरठ्यावरती अशी एक वस्तू ही जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, पितृदोष हे नष्ट होतील आणि घरातील सर्व अडचणी या दूर होतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल। असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सुंदर असा शुभ योग हा जुळून येत आहे। या योगामध्ये काही उपाय केले तर ते उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि ते आपल्याकडे अक्षय राहते आयुष्यभर, ते कधीही संपत नाही आणि म्हणून त्याचा आपल्याला संपूर्ण आयुष्यभर त्याचा फायदा होत असतो। आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी होईल तेवढे जास्त उपाय, सेवा, उपासना या करायच्या आहेत। म्हणजे या दिवशी आपल्याला चांगली कर्म करायची आहेत। जितके चांगले कर्म करू तितकी चांगलं पुण्य आपल्याला मिळेल। या दिवशी आपल्याला वाईट कर्म, पाप यासारख्या गोष्टी करायच्या नाहीतर त्यासुद्धा तुमच्यासोबत आयुष्यभर शाश्वत राहील। यामुळे वाईट गोष्टी या दिवशी करायच्या नाही। आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत हा जो टाईम आहे या टायमिंगमध्ये तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे। ज्यांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल, परंतु तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला जेव्हा हा उपाय करतो तेव्हा त्या उपायाचा खूप जास्त फायदा आपल्याला मिळत असतो। उपाय आपल्याला का करायचा आहे ते पहा। तर हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केला तर या दिवशी पितृ पृथ्वी तलावरती येत असतात, ते आपल्या घरामध्ये येत असतात। हा उपाय केल्याने पितृ हे तृप्त होतात आणि यामुळे आपल्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। अडचणी म्हणजे नक्की कुठल्या अडचणी तर बघा, घरात सतत क्लेश होत असेल, भांडणं होत असेल, आजारपण असेल, पैशाला पैसा लागत नसेल, घरातले व्यक्ती फक्त कष्ट आणि कष्टच करतायत परंतु त्या कष्टातून त्यांना योग्य मोबदला मिळत नसेल आणि सतत ते गरीबच राहत असेल तर यासारख्या अडचणी ज्या आहेत तर त्या देखील या उपायाने दूर होतात। त्याचबरोबर घरातली गरिबी आणि दरिद्री ही देखील निघून जाते। घराला पितृदोष लागलेला असेल तर तो देखील नष्ट होतो आणि हा उपाय केल्याने घरातली अलक्ष्मी ही घराबाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते। अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करेल आणि घरातील आर्थिक अडचणी या दूर होतील। म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला मोठी मातीची पंती जी असते ना ती घ्यायची आहे। बघा, मार्केटमध्ये कापूर जाळण्याचं जे भांडं मिळतं तर ते देखील मातीचं मिळतं। मातीच्या भांड्यामध्ये हा उपाय आपण केला तर तो खूप चांगला मानला जातो। म्हणून आपल्याला एक पंती घ्यायची आहे किंवा मातीचं भांडं असेल तर ते तुम्ही घेतलं तरी चालेल। यामध्ये आपल्याला गायीच्या शेणाची जी गौरी असते बघा, तर ती गौरी घ्यायची आहेत।
तुमच्या घरी गाई असेल, तुम्ही गावाकडे असेल तर ती तुम्ही शेणाची गोवरी घेतली तरीही चालेल. सिटीमध्ये आहे तुम्हाला शेणाची गोवरी मिळणं शक्य नाही. जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे शेणाच्या गोवऱ्या अगदी छोट्या छोट्या ज्या आहेत तर त्या मिळतात. तर तिथून तुम्ही घेऊन येऊ शकतात. मी तर तिथूनच आणलेले आहेत. तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दुकान असेल तिथे तुम्हाला भेटून जातील. शेणाची गौरी या दिवशी घरात जाळणे अतिशय शुभ मानलं जातं. यामुळे आपल्याला शेणाची गौरी ही घरामध्ये घेऊन यायची आहे. ही शेणाची गौरी तुम्हाला त्या भांड्यामध्ये घ्यायची आहेत. त्यामुळे तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही इतर कुठलाही कापूर हा घेऊ शकता. यामुळे तुम्हाला 2 लवंगा आणि 2 हिरवी वेलची तुम्हाला टाकायचे आहेत आणि 1 तेजपत्ता, ज्याला आपण तमालपत्र देखील असं म्हणतो, तर 1 तेजपत्ता तुम्हाला यावरती टाकायचा आहेत. आणि आपल्या हातामध्ये चिमूटभर काळे तीळ जे असतात ना ते तुम्हाला घ्यायचे आहेत. हे काळे तीळ तुम्ही घेतल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून देखील तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. आणि हे काळे तीळ देखील तुम्हाला त्या हवनकुंडामध्ये टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आता हे प्रज्वलित कुठे करायचं, तर हे आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा असतो तर त्याच्या मधोमध ठेवून तुम्हाला हे भांडं प्रज्वलित करायचं आहे. आता हे प्रज्वलित केल्यानंतर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर अगदी 1-2 थेंब तुम्हाला या तुपाचे जे आहे तर या हवनकुंडामध्ये टाकायचे आहेत. कारण बघा, या धुराने, या गौरीच्या धुराने पितृ जे आहेत ना ते तृप्त होतात. ते आपल्या घरातून पुन्हा स्वर्गात जात असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. आणि जेव्हा आपण असे उपाय करतो ना तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेला संध्याकाळी आज आपल्या घरामध्ये असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि खास करून तुमच्या घराला कितीही प्रखर पितृदोष लागलेला असेल तर तो देखील कमी होईल आणि सोबतच घरातील दरिद्री आणि गरिबी ही देखील नष्ट होईल. आता तुम्ही हे भांडं तिथे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काही वेळाने तिथून उचलायचं आहे आणि त्याचा संपूर्ण धूर आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. हा उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून द्यायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे भांडं फिरवल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरठ्यावरती नेऊन ठेवायचं आहे. थंड झालं की त्यातली जी राख असणार आहे तर त्या राखेचा 1-1 टिळक घरातल्या सर्व व्यक्तींच्या कपड्यावरती लावायचं आहे आणि उरलेलं सगळं काही असेल तर ते तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे. असा हा एक उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे. जर तुमच्याकडे शेणाची गौरी नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. बाकीच्या वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहे. त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, घरात पैसा टिकत नसेल, खूप असं कर्ज झालेलं आहे तर तुम्ही बघा आजपासून आपल्या स्वयंपाकघरामध्ये एका चांदीच्या वाटीमध्ये 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंग तुम्ही जाळायला सुरुवात करा. आजच्या दिवसापासून तुम्ही ही सुरुवात केली तर नक्कीच त्याचं अक्षय तुम्हाला फळ प्राप्त होईल. आणि हा उपाय जर आपण आजपासून आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायला सुरुवात केली तर घरामधले बघा पैशांच्या अडचणी दूर होतात, गरिबी दूर होते. आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अक्षय तृतीयेपासून दररोज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय 45 दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने पैशांच्या अडचणी या 100% दूर होतात. त्याचबरोबर एका पंतीमध्ये तुम्हाला काही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या वड्या आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायच्या आहेत. याने बघा आपल्या बाथरूममधून येणारी नकारात्मकता, निगेटिव्हिटी ही दूर होते. यामुळे आपल्या घरामध्ये दोष जे आहेत तर ते कमी होतात, अडचणी कमी येतात. म्हणून नेहमी मातीच्या भांड्यामध्ये कापराचे 1-2 वड्या टाकून बाथरूममध्ये ठेवत चला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.